ओके. सो एक आहे की ह्या व्हिडिओला थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तो शक्यतो हेडफोन वापरा लेक्चरच्या वेळी. आज आपण आहे ना न्यू टॉपिक स्टार्ट करू सायन्स 1चा. ते सायन्स 2चं बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर आपण 3 धडे, विजय सरांनी 1-2 धडे असे जवळजवळ 5 धडे होतात. 50% पोर्शन झालं. सायन्स 1मध्ये आपण 2च धडे शिकलो. सर मग ते मायटोसिस मिओसिस होता, तर त्याचं पण लेक्चर मी शक्यतो या आठवड्यामध्ये अपलोड करेन. बरोबर, त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण की ते पण लेक्चर अपलोड करेन त्याच्यासाठी या धड्यासाठी. आज आपण सायन्स 1चा हिट हा टॉपिक स्टार्ट करू. हिट हा टॉपिक असा आहे ना, कॉन्सेप्च्युअल पाठांतर करतो आणि बोलतात ना छोटा पॅकेट बडा धमाका, ह्या प्रकारचा हा टॉपिक आहे. म्हणजे धडा छोटा आहे पण कॉन्सेप्च्युअल आहे आणि बऱ्यापैकी असं ब्रेन पॉवर अशी ट्रेन होते. ठीक आहे. सो आपण या लेक्चरला सायन्स 1चा हिट पेज नंबर 62 हा स्टार्ट करतो. आता हिट म्हटलं की तुम्हाला हिटविषयी जास्त आत्तापर्यंत झालेलं, पण तुम्हाला हिट इज वन काइंड ऑफ एनर्जी. बरोबर, हिट काय एक प्रकारची एनर्जी. आता हिट हा जो धडा स्टार्ट झाला आहे तिथे जो काय म्हणतात ह्याच्यामध्ये कुठले टॉपिक आपण अभ्यास करणार ते सांगितलेलं आहे आणि इंट्रोडक्शन दिलं. खरा धडा जेव्हा लॅटेंट हिट नावाचा जो प्रकार आहे तिथे. आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यामधलं होप्स अपार्टस म्हणून आहे पुढे, ते प्रॅक्टिकलला पण आहे. बरोबर, पण ते सगळ्या शाळेमध्ये ठेवतात नाही ठेवतात माहीत नाही मला, पण होप अपार्टसमध्ये ही प्रॅक्टिकल आहे. बरोबर, आणि जो पहिल्या पेजवर एक्सपेरिमेंट आहे तो पण असतो प्रॅक्टिकलला. पण शक्यतो काही शाळा ठेवतात नाही ठेवतात, त्या शाळेवर डिपेंड असतं. म्हणजे ह्या धड्यातून 2 प्रॅक्टिकल आहे सायन्स. एक पहिल्या पेजवर जी डायग्राम लिहिली ती, आणि नेक्स्ट म्हणजे होप अपार्टस. आणि हा धडा जर असं काय म्हणतात कॉन्सेप्च्युअल असल्यामुळे जरा स्लोली जाईल. 3 लेक्चरच लागतील. बरोबर, 3 लेक्चरमध्ये मी संपेल. कळलं, संपेल म्हणजे प्रॉपर. सो आता त्यांनी आहे ना धडा जो स्टार्ट केला, बरोबर, त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं लॅटेंट हिट. आता लॅटेंट म्हणजे काय? लॅटेंट म्हणजे हिडन. लॅटेंटला काय म्हटलं जातं? हिडन. म्हणजे ती अशी हिट ती दिसत. सो तर तुम्हाला विचार की जर तुम्हाला भाजलं तर जास्त डॅमेज होईल तर तुम्हाला एखादी वाफ लागली तर जास्त डॅमेज होईल. तर एक लक्षात घ्या, भाजतं तेव्हा ती डायरेक्टली हिट लागते स्किनला. त्यापेक्षा वाफ जी असते, वाफमध्ये हिडन एनर्जी असते. जेव्हा ती वाफ जेव्हा लागते ती आतमध्ये पण स्किन लेअर डॅमेज करते. ते वाफेमध्ये किंवा वेपरमध्ये लेटंट हिट, हिडन हिट नावाचा. आता आपल्याला बघायचं एक एक्सपेरिमेंट दिला आहे. एक्सपेरिमेंटने त्यांनी सांगितलं की लॅटेंट हिट म्हणजे काय. एक्सपेरिमेंट काही नाही आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, डायग्राम नंबर 5.1 लेटंट की एक बिकर, बरोबर, बिकरमध्ये बर्फ टाका, आईस क्यूब्स टाका. बरोबर, बिकरच्या खाली बर्नर ॲडजस्ट केला. बर्नर ॲडजस्ट केल्यानंतर स्टँड आहे त्याच्यावर थर्मामीटर. आता तो बर्नर ऑन केला. समोर तुम्हाला दिसतं येस की हीट लागत आहे, आईस मेल्ट होत आहे. पण थर्मामीटरवर बघितलं तर थर्मामीटरचं ते टेम्परेचर ते काय 0च्या वर जायला तयार, 0 डिग्री. बरोबर, ते 0 डिग्रीच आहे. तुम्ही म्हटलं अरे हीट जाते पण अजून टेम्परेचर काय वाढत नाही. आईस मेल्ट होताना दिसतोय तुम्हाला, आईस मेल्ट होताना दिसतो. जेव्हा जवळजवळ अर्धा आईस मेल्ट होतो तेव्हा पण तुम्हाला त्या टेम्परेचर थर्मामीटरवर 0 डिग्री लागतं. असं का? मग नंतर पूर्ण आईस मेल्ट होतं. पूर्ण आईस मेल्ट झाल्यानंतर पण थर्मामीटर काय होतो 0. तर ॲक्च्युली जेव्हा पूर्ण आईस मेल्ट होतं म्हणजे सॉलिड स्टेटमधला आईस पूर्ण लिक्विडमधलं जे वॉटर, त्यानंतर त्या वॉटरचं टेम्परेचर राईज होणं चालू होतं. कळतं? हे त्यांनी बाजूच्याच पेजवर डायग्राम नंबर 5.2मध्ये ग्राफ त्याच्यावर नसतं. कळलं? आपण तो ग्राफ पण बघूया, कारण की ह्या धड्यामध्ये एक लक्षात घ्या, ग्राफवर डायग्रामवर क्वेश्चन विचारतो. कळलं? या धड्यामध्ये आवर्जून लक्षात घ्या ग्राफ आणि डायग्राम सोडून. कळलं? आणि
इव्हन जो स्वाध्यायामध्ये पण प्रश्न दिला आहे ग्राफ. आता असं का तर एवढी हीट दिली पूर्ण बर्फ मेल्ट झाला तरी टेम्परेचर काय नाही. ही हीट गेली कुठं जर टेम्परेचर वाढलं. तर आता एक लक्षात घ्या, ह्याला ही हीट तर तुम्ही दिली पण ती दिसली का थर्मामीटरवर नाही. मग देअरफॉर इट इज कॉल्ड अ लेटेंट हिडन. लॅटेंट हीट म्हणजे काय, हिडन. सो हा एक्सपेरिमेंट आणि हा ग्राफ आपल्याला बघायचा. त्याच्या खाली 2 डेफिनेशन कळलं. आरामात हा धडा स्लोली दा, कारण की फक्त एखाद्या ठिकाणी कुठेतरी किचकट आहे, बाकीच्या ठिकाणी हा धडा सोपा आहे. आणि आत्ताच सांगतो की ह्या धड्यावरची जी गणित आहे स्वाध्याय ती मी शिकवणार नाही किंवा तुम्ही पण सोडवायची, कारण ऑप्शनला टाकायची. ह्या धड्याची मी जी गणितं सांगेन तीच फक्त सॉल्व करतो, त्याच्या व्यतिरिक्त करायची नाही. कारण म्हणजे ज्याला गणितं सोडवायची त्या मी जी तुम्हाला त्याचे नोट्स ऑलरेडी रेडी आहेत गणिताच्या, त्या तुमच्या तुम्ही झेरॉक्स मारतो की जे त्याच्यात दिले तीच गणितं सोडवायची, स्वाध्यायामध्ये सोडवायची नाही. आता बघा लेटेंट. आता एक्सपेरिमेंट कळला. आता मी काय करतो, हाच एक्सपेरिमेंट तुम्हाला लाईन टू लाईन वाचून दाखवतो आणि लाईन टू लाईन एक्सपेरिमेंट कळला की बिकर आहे. बिकरमध्ये काय घेतलं तुम्ही, आईस घेतला, खाली काय केलं, बर्नर अटॅच केला, थर्मामीटर अटॅच केला आणि तुम्ही बर्नर ऑन केल्यानंतर तुम्हाला आईस मेल्ट होताना दिसतो, पण थर्मामीटरमधलं काही टेम्परेचर वाढत नाही. असं का होतं, असं का होतं. मग इथे कॉन्सेप्ट आला लेटेंट आणि तुम्हाला तो एक्सपेरिमेंट आणि ग्राफ सगळं प्रॉपर दिसतं. आता आपण लेटेंट हे त्याच्या बाजूचा प्रयोग 5.1 हा कळला. आता आपण त्याच्या खाली जो पॅराग्राफ दिला तो लाईन टू लाईन. यू विल ऑब्झर्व दॅट द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन 0 डिग्री टिल द आईस मेल्ट कम्प्लीट. तुम्हाला हे लक्षात येईल की पूर्ण बर्फ विजळत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर काय राहतं, 0 डिग्री सेल्सिअस. तुम्ही हीट देत आहे तर तरी पण थर्मामीटरवर टेम्परेचर किती आहे, 0. इफ वी कंटिन्यू हिटिंग even after the conversion all ice into the water, the temperature of water starts rising and reaches 100 degrees Celsius. जेव्हा सगळा बर्फ मेल्ट होऊन वॉटर होतो तेव्हा हळूहळू त्याचं टेम्परेचर काय होतं, वाढायला चालतं. आता कुठपर्यंत वाढतं, 100 डिग्री. बरोबर, 100 डिग्रीला वाढतं. ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट कन्वर्टिंग टू दी स्टीम. 100 डिग्रीला वॉटर कशामध्ये कन्वर्ट होतं, स्टीम. बरोबर. द टेम्परेचर ऑफ वॉटर रिमेन कॉन्स्टंट 100 डिग्री सेल्सिअस टिल द वॉटर कन्वर्टेड टू स्टीम. द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम शोन इन फिगर 5.2. स्टीमला झाल्यानंतर म्हणजे 100 डिग्री टेम्परेचर झाल्यावर ते तिथे थांबतं आणि त्याच्या पुढे ते वाढतं, कळतं, स्टीम. आणि हेच कशामध्ये दाखवलं, टाईम तुमचा आहे आणि टेम्परेचर हा ग्राफमध्ये बाजूला दाखवतो. बघायचं ग्राफ पण बघायचं. आता त्या ग्राफमध्ये जर तुम्ही लिहिलं तर ते सांगितलं, इन दिस ग्राफ लाईन ए बी रिप्रेझेंट द कन्वर्जन ऑफ आईस इन टू वॉटर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर ग्राफमध्ये गेला तर सुरुवातीला ए आणि बी दिलं जिथे काहीच नाही. तर त्यांनी काय सांगितलं, हे जे टेम्परेचर होतं कॉन्स्टंट, जिथे टेम्परेचर वाढलं नाही, इथे आईस कशामध्ये कन्वर्ट झाला, वॉटरमध्ये. म्हणजे तिथे टेम्परेचर कुठल्याही प्रकारे वाढलं नाही. हा ए आणि बीचा एक गॅप तो की जिथे टेम्परेचर वाढलंच नाही, तिथे फक्त काय झालं की सॉलिड स्टेटमधला आईस कन्वर्ट झाला लिक्विड स्टेट म्हणजे वॉटर. म्हणजे तुम्ही काय बोलू शकता की जर तुम्ही 3 स्टेट घेतल्या, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. सॉलिड टू लिक्विड जाताना, लिक्विड टू गॅस जाताना तुम्हाला टेम्परेचर द्यावं लागतं. म्हणजे एनर्जी काय होते, गेन होते का डिक्रीज होते, गेन. बरोबर. हीट द्यावी लागते. हीट म्हणजे काय, एनर्जी. सॉलिडमध्ये जास्त हीट दिली तर लिक्विड, लिक्विडला जास्त हीट दिली तर गॅस. मग सर्वात जास्त एनर्जी कुठल्या ह्याच्यात असणार, सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये का गॅसमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे एनर्जी वाढत नाही, सर्वात जास्त एनर्जी गॅसियस, त्यानंतर लिक्विड, नंतर सॉलिड. कळतं. सो एक इन्फरन्स काढला. आता बघा ए बी हे तुम्हाला ग्राफमध्ये दिसत असतं, ए आणि बी सुरुवात. ए बी म्हणजे काय, तिथे कॉन्स्टंट टेम्परेचर होतं, टेम्परेचर कुठल्याही प्रकारे वाढलं नाही, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. आणि तिथे काय झालं, सॉलिड स्टेटमधला आईस कशामध्ये कन्वर्ट झाला, लिक्विड स्टेट.
When the ice heated and it melt at 0 degrees Celsius, convert into water at constant temperature. The ice absorbs the heat energy during this transition and absorb of energy continue till the ice convert into water. मग ह्या टेम्परेचरला झालं काय ए बीमध्ये? तर ए बीमध्ये काय झालं की आईस जो असतो सॉलिड स्टेट ते तुम्हाला माहिती आहे वॉटरचे जे मॉलिक्यूल असतात त्यांचे बॉन्ड असतात. वॉटरचे मॉलिक्यूल एकमेकाला चिटकलेले असतात. तुम्हाला माहिती आहे ती जुनी आकृती सॉलिडमधली, लिक्विडमधली, गॅसमधली, त्याच्यामध्ये कण दाखवले, ॲटम्स दाखवले जे एकमेकाला पॅक असतात, तिथे थोडीशी जागा. तर काय झालं सॉलिड स्टेटमध्ये जेव्हा आईस होता तर त्याच्यामध्ये बॉन्ड जे होते ते घट्ट होते. त्या हीटने काय केलं ते बॉन्ड तोडले आणि जेव्हा टेम्परेचर वाढत नव्हतं ते कुठं जात होतं तर सॉलिड स्टेटमध्ये जे बॉन्ड असतात बरोबर ते तोडण्यामध्ये जातात. त्यामुळे सॉलिड स्टेट कशात कन्वर्ट झाला बॉन्ड तुटल्यामुळे लिक्विड स्टेट बरोबर. सो हे होतं पहिलं पेज नंबर 63वर ग्राफ आहे तुमच्या वाचता आहे. आता ग्राफ तर आय होप तुम्हाला कळलं असेल की बघा जर तुम्ही एक्स ॲक्सिसवर घेतलं तर तिथे टाईम दिला आणि वाय ॲक्सिसवर गेला तर तुम्हाला टेम्परेचर दिलं. एक्स ॲक्सिसवर बघा मिनिट 2 मिनटं 4 मिनटं 6 मिनटं 8 मिनटं असं ॲप्रॉक्सिमेटली घेतलं आणि वाय ॲक्सिसवर बघा 10 डिग्री 20. तर इन्फरन्स काय जातं ए टू बीमध्ये टेम्परेचर वाढलंच बीपर्यंत जायचं टेम्परेचर कॉन्स्टंट पण बी पॉईंटपासून टेम्परेचर हळूहळू वाढायला चालू. ते वर बघा सी पॉईंट म्हणजे कोण 100 डिग्री. 100 डिग्रीनंतर टेम्परेचर वाढलंच टेम्परेचर काय राहिलं कॉन्स्टंट राहिलं बरोबर. टेम्परेचर काय झालं कॉन्स्टंट स्थिर म्हणजे हा काय होता बॉइलिंग पॉईंट. म्हणजे बी म्हणजे काय तुमचा मेल्टिंग पॉईंट आणि सी म्हणजे काय बॉइलिंग. आता बघा आपण बाजूच्या पॅरेग्राफ The temperature remain constant during the transition. Temperature remain constant during the transition. Transition म्हणजे काय सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असताना आईस टेम्परेचर काय राहिलं कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहिलं. This constant temperature at which ice convert into the water is called the melting point of ice. या कॉन्स्टंट टेम्परेचरला जिथे सॉलिड स्टेटमधला आईस पूर्णपणे कन्वर्ट झाला वॉटरमध्ये त्यालाच आपण मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस म्हणतो. कळलं की हे टेम्परेचर स्थिर असताना म्हणजे काय 0 डिग्री असताना काय झालं मेल्टिंग काय झालं. Thus during the transition of solid phase into the liquid the object absorb the heat energy. हे आपण पहिलं बघितलं की सॉलिड स्टेटमध्ये बॉन्ड असतात ते तोडून कशामध्ये ते कन्वर्ट होतं लिक्विडमध्ये. सो त्यांनी सॉलिड स्टेटमधून लिक्विडमध्ये जायचं असताना त्यांनी काय केली एनर्जी ॲब्झॉर्ब बट इट्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज बरोबर. आता त्याने एनर्जी तर ॲब्झॉर्ब केली पण त्याचं टेम्परेचर वाढलं का पाण्याचं बरोबर. आईसचं टेम्परेचर वाढलं का 0चं 1 डिग्री 2 डिग्री झालं का नाही. This heat energy utilized for the weakening the bond between the atom or the molecule in the solid and transformed into the liquid phase. मग ही एनर्जी कुठं वापरली की सॉलिड स्टेटमधले जे वॉटरचे मॉलिक्यूल होते ॲटम्स होते ह्यांच्यामधले बॉन्ड तोडायला ह्यांच्यामधले जे बंध असतात ते तोडण्यासाठी वापरले आणि ते बंध तुटले त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढलं की सॉलिड स्टेट कशामध्ये कन्वर्ट होतो लिक्विडमध्ये. The heat energy absorbed at the constant temperature during the transformation solid into liquid is called the latent heat of fusion. त्यांनी काय सांगितलं ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर स्थिर असताना म्हणजे बघा 0 डिग्री 4 मिनटापर्यंत बघा ए टू वाढलं का नाही. त्या कॉन्स्टंट टेम्परेचरवर जी हीट ॲब्झॉर्ब केली गेली म्हणजे ती हीट दिसली का आपल्याला म्हणजे बर्फ पूर्णपणे वितळतं टेम्परेचर वाढलं का नाही पण हीट तर घेत होतं. मग ही हीट गेली कुठं ही जी हीट आहे ती लपलेली. मग त्यांनी सांगितलं आहे की या कॉन्स्टंट टेम्परेचरवर जी पण हीट ॲब्झॉर्ब करण्यात गेली बरोबर कशाचं सॉलिडमध्ये कशात कन्वर्ट होत असताना लिक्विडमध्ये ह्यालाच नाव दिलं लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ह्यालाच नाव काय दिलं लॅटंट हीट ऑफ फ्युजन. डेफिनेशन विचारतात आणि खाली बघा डार्क लाईनमध्ये त्यांनी ती डेफिनेशन प्रॉपर केली. आता मी ती डेफिनेशनची मिनिंग पण सांगेन. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. तर ह्या लाईनचा अर्थ करतो की कॉन्स्टंट टेम्परेचरवर म्हणजे तापमान वाढतंय का नाही
बरोबर. बर्फ पूर्णपणे विझवतो, तापमान वाढलं का नाही, पण तापमान ही हीट आहे ती ॲब्झॉर्ब होते का, होते. बाय युनिट मास ऑफ सॉलिड. युनिट ऑफ मास ऑफ सॉलिड म्हणजे काय की कसं आहे, शेवटी एक प्रमाण पण असतं. आता तुम्ही जर बोलला की समजा मी अर्धा किलो बर्फ अर्ध्या तासात सुचवतो, तर मी तुम्हाला काय सांगितलं की अरे बर्फ अर्ध्या तासात सुचवतो, तुम्ही गेला 5 किलो बर्फ घेतला आणि विचारायला चालतो, तर तो अर्ध्या तासात सुचवेल का, त्याला जास्त वेळ लागतो, बरोबर. म्हणून एक युनिट मास म्हणजे काय, एक फिक्स, म्हणजे समज आपण 10 ग्राम किंवा 5 ग्राम किंवा एक पाव किलो 250 ग्राम असं घेतलं, म्हणून त्यामुळे अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर बाय द युनिट मास ऑफ सॉलिड. म्हणजे तुम्ही काय घेतलं, सॉलिड स्टेटमधली एखादी गोष्ट घेतली आणि ते फिक्स प्रमाण घेतलं. म्हणजे समजा तुम्हाला मेल्टिंग पॉईंट काढायचं, समजा तुमच्याकडे लोखंड आहे, तांबे आहे आणि ॲल्युमिनियम, तर तुम्ही लोखंड 3 किलो घेतलं, त्याचं मेल्टिंग पॉईंट काढायला कधी विचारतो. ॲल्युमिनियम अर्धा किलो, त्याचं मेल्टिंग पॉईंट काढायला. तांबं त्याचं 4 किलो, त्याचं चालेल का, नाही. तिन्ही पण तुम्हाला काय करायचं, हे 1 किलो घेतलं लोखंड, ॲल्युमिनियम पण किती घ्यायचं, 1 किलो, तांबं पण घेतलं 1 किलो, आणि त्याला हीट करायचं. तेव्हा कळतं की आपल्याला युनिट मास म्हणजे असं एक समप्रमाण किंवा एक सेम अमाऊंटमध्ये घेतलं. असं घेतलं जे सॉलिडमध्ये कसं होतं, लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट होतं. इट्स कॉल्ड अ स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ अ फ्युजन. त्याला स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन म्हणतात. कळते डेफिनेशन. बघा, पहिली लाईन काय, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर, बरोबर. एखाद्या सॉलिड स्टेटमधल्या गोष्टीने हीट ॲब्झॉर्ब केली कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे तापमान न वाढतं, बरोबर, बाय युनिट मास ऑफ द सॉलिड. आणि तुम्ही काय घेतलं, जे सॉलिड ज्याला तुम्ही लिक्विडमध्ये कन्वर्ट करता ते फिक्स होतं. म्हणजे समजा एक 100 ग्रॅम, 100 ग्रॅमच ॲल्युमिनियम, 100 ग्रॅमच लोखंड. टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज, त्याला कशात कन्वर्ट करायचं, तुम्हाला लिक्विड, बरोबर. मग जी ती हीट ॲब्झॉर्ब केली गेली तेवढं वजनाचं सॉलिड स्टेटला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं, तीच म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन, लॅटंट हीट ऑफ फ्युजन. त्याला आपण काय म्हणतो, लॅटंट हीट ऑफ फ्युजन. कळलं. सो लॅटंट म्हणजे लक्षात घ्या, हिडन अशी हीट जी दिसत. आता हे कळलं म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन कशात झालं, लिक्विडवर. आता लिक्विडला हीट दिल्यावर काय, बॉईल होणं, स्टीम होणं. हीट काय होणार, ॲब्झॉर्ब होणार का बाहेर सोडून दिलं, तर अजून ॲब्झॉर्ब. ठीक आहे. आता हेच पुढल्या पॅराग्राफ. ठीक आहे. सो डेफिनेशन एकदा वाचा, नीट कळते का बघा. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब म्हटली आणि तो ग्राफ कळतो का बघा. ओके. सो आता बघा, सो आता आपण काय करायचं, पुढची टिप, सॉलिडचं लिक्विड, त्या लिक्विडचं कशात, गॅस. वन्स ऑल द आईस ट्रान्सफॉर्म इन द वॉटर, जेव्हा सगळं सॉलिड कशामध्ये कन्वर्ट झालं, वॉटर, द टेम्परेचर ऑफ वॉटर गेट राईज. बरोबर. तुम्हाला माहिती 0 डिग्री इथं, 0 डिग्रीला तो आईस सगळा मेल्ट झाला. आता आईस मेल्ट सगळं वॉटर झालं. आता वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्रीपासून 2 डिग्री, 5 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री असं हळूहळू वाढायला. इट इन्क्रीज अप टू दी 100 डिग्री सेल्सिअस. जर पाण्याचं तापमान कुठपर्यंत गेलं, 100 डिग्रीपर्यंत. बघा ग्राफवर 100 डिग्रीपर्यंत. पॉईंट सी, लाईन BC, बघा B to C. ग्राफ रिप्रेझेंट राईज इन टेम्परेचर वॉटर फ्रॉम द 0 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस. मग तिथे बघा 0 डिग्रीपासून 100 डिग्रीपर्यंत पाण्याचं टेम्परेचर वर वाढत गेलं. किंवा वरची जी लाईन आहे C, ती बघा, तिथं टेम्परेचरला तुम्ही गेला तर तिथे काय दिसेल, 100 डिग्री सेल्सिअस. देअर आफ्टर इव्हन दो हीट एनर्जी सप्लाय टू वॉटर. आता त्यानंतर तुम्ही त्याला किती हीट सप्लाय करा, 100 डिग्रीच्या वर त्याला टेम्परेचर वाढणार नाही. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब, बरोबर, सप्लाय टू द वॉटर, इट टेम्परेचर डज नॉट राईज
The heat energy absorbed by the water at this temperature used to break bond between the molecule of liquid and convert into liquid into gases. म्हणजे एकदा 100 डिग्री म्हणजे बॉईल वॉटर झालं की त्यानंतर तुम्ही कितीही हीट द्या त्याचं काय होणार नाही, टेम्परेचर किंवा त्याचं तापमान वाढणार नाही. मग आपण जी हीट देतो ती जाते तर काय होतं, लिक्विड स्टेटमध्ये जे वॉटर आहे H2 त्याच्यामधले बॉन्ड तोडायला काय करतात ते काम करतं ते टेम्परेचर, आणि त्याला बॉन्ड तोडून लिक्विडचं कशात कन्वर्ट करतं, गॅसमध्ये, म्हणजे त्याला आपण स्टीम म्हणतो, वाफ. कळतं म्हणजे काय, आता ही पण हिडन एनर्जी झाली की तुम्ही 100 डिग्री टेम्परेचर झालं तर तुम्ही अजून टेम्परेचर देत आहे, हीट देत आहे, पण ती दिलेली हीट जाते कुठे, टेम्परेचर तर 100 डिग्रीच्या वर वाढत नाही. तर त्याने काय केलं, वॉटर मॉलिक्यूल जे होते पाण्याचे जे ॲटम्स होते त्याच्यामध्ये बॉन्ड तोडले आणि त्याला कशात कन्वर्ट केलं, स्टीम किंवा गॅस. Thus, during transformation, liquid phase to the gas, heat energy absorbed by the liquid, but temperature does not change. The constant temperature at which liquid transfer into the gaseous state is called the boiling point of the liquid. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजे 100 डिग्रीला 100 डिग्रीच्या वर टेम्परेचर वाढतंय का, नाही, म्हणजे कॉन्स्टंट स्थिर राहतं, ह्याच्यावर वाढणारे का टेम्परेचर. पण ह्या टेम्परेचरला लिक्विड स्टेटमधलं वॉटर कशात कन्वर्ट होते, स्टीममध्ये. मग ह्यालाच म्हणतात बॉइलिंग पॉइंट ऑफ अ वॉटर. ठीक आहे, ऑर द लिक्विड तिथे दिलं. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू द गॅस इज कॉल्ड द लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग त्यांनी काय सांगितलं की ह्या कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजे टेम्परेचर वाढलं का कुठं नाही, लिक्विड 100 डिग्रीला स्थिर राहिलं तर तरी पण हीट ॲब्झॉर्ब होते. मग या कॉन्स्टंट टेम्परेचरला जी हीट ॲब्झॉर्ब झाली ज्यामुळे लिक्विडचं कन्वर्जन कशात होतं, स्टीममध्ये, त्यालाच म्हणतात लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्यालाच काय नाव दिलं, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. बरं, खाली डार्क लाईनमध्ये त्याची प्रॉपर डेफिनेशन. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला जी पण हीट ॲब्झॉर्ब केली जाते, बरोबर. आता ह्या केसमध्ये काय झालं, तुमचं कॉन्स्टंट टेम्परेचर 100 डिग्री का, लिक्विडचं टेम्परेचर 100 डिग्री पोचलं त्यानंतर ते वाढते का, नाही, त्याच्यापुढे ते बॉईल होतं हीट भेटत चालली पण 100च्या वर वाढत नाही. ह्या कॉन्स्टंट युनिट मास ऑफ लिक्विड, युनिट म्हणजे फिक्स, म्हणजे 1 लिटर पाणी, अर्धा लिटर पाणी, बरोबर. युनिट मास ऑफ अ लिक्विड कन्वर्टेड इन टू दी गॅशियस स्टेट, बरोबर. अशा टेम्परेचरला की जिथे काय झालं, तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट होतं पण हीट ॲब्झॉर्ब केलं आणि त्यामध्ये तुम्ही काय घेतलेलं, फिक्स अमाऊंट ऑफ वॉटर, ते कशामध्ये कन्वर्ट झालं, गॅशियस स्टेट. सो इट इज कॉल्ड अ स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्यालाच नाव काय दिलं, स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. बरं, कळतं आहे का. आता ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे पाणी कुठं गेलं, 100 डिग्री. 100 डिग्रीला ते तुम्ही हीट देत आहे, ते हीट ॲब्झॉर्ब करतं पण त्याचं टेम्परेचर वाढते का 100च्या वर, नाही. त्या तिथे काय होतं की टेम्परेचर वाढत नाही पण हीट ॲब्झॉर्ब करतं. मग ही हीट कुठं जाते, त्या वॉटरचे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामधले बॉम्ब त्यांच्यामध्ये बंद तोडतो, त्याला तोडतो आणि त्याला कशात कन्वर्ट करतो, स्टीम. कळतं. सो मग ही दिलेली हीट जी आहे ती थर्मामीटरवर कुठे दिसते आहे का, 100च्या वर जी दिलेली, नाही, 100च्या वर वाढत नाही. मग ही हीट कुठेही दिसत नाही. पण ह्या हीटचं काम काय, लिक्विड स्टेटला कशामध्ये त्यांनी पोचवलं, तुमच्या गॅशियस स्टेट. मग ही जी हीट दिसत नाही त्याला म्हणतात लॅटंट हीट, हिडन हीट. पण या हीटने काय काम केलं, लिक्विडला कशात कन्वर्ट केलं, वेपर. म्हणून ह्याला नाव दिलं लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ही आहे तुमची दुसरी डिफिनेशन. सो मला सांगा, प्रत्येकाचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सेम असतो का, तर तिथे खाली चार्ट दिला आहे, चार्टमध्ये काही गोष्टी दिल्या आहेत, त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट दिला आहे, बॉइलिंग पॉईंट दिला आहे, स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन दिलं आहे, स्पेसिफिक वेपरायझेशन. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारणार तर फक्त एक बघा की कोणाचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, बॉइलिंग पॉईंट किती आहे आणि स्पेसिफिक लॅटंट फ्युजन म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये जाण्यासाठी किती टेम्परेचर लागतं आणि वेपरायझेशन म्हणजे लिक्विडमधून गॅसियस स्टेटमध्ये जाण्यासाठी किती लागतं. ठीक आहे. सो हे होतं तुमचे पहिले 2 क्वेश्चन. मी परत सांगतो, ग्राफ आणि डायग्राम दोन्ही प्रॅक्टिकलला आहे, बरोबर. ही प्रॅक्टिकलला आहे.
प्रत्येक शाळा देते असं नाही. आता या धड्यामध्ये पेज नंबर 64वर गेला तर रिग्युलेशन एक फेनॉमेना आहे की तो फेनॉमेना असा आहे की प्रेशरचा आणि टेम्परेचरचा काही संबंध आहे. तर एक लक्षात घ्या की जेव्हा आहे ना पहिले तुम्हाला एक्सपेरिमेंटने तुम्हाला कळत काय एक बर्फाची लादी घेतली बरं. बर्फाच्या लादीवर अशी तार टाकली आणि तारच्या दोन्ही साईडला वजन लावलं. तारेचं प्रेशर जसं दोन्ही साईडला वजन लावलं त्यामुळे तारेचं प्रेशर आलं बर्फावर तर तो बर्फ वितळतो आणि ती तार काय होते खाली सरकते बरोबर. आता तार खाली सरकल्यामुळे वर जो बर्फाचं पाणी राहतं ते लगेच परत बर्फ होतं. आता खाली परत तार आली तर त्याने त्याच्या खाली अजून प्रेशर दिलं तर तिथला बर्फ वितळला. तार अजून खाली आली तर तार खाली आली की वरचं प्रेशर गेलं त्यामुळे परत तो बर्फ लागला. असं करता करता ती तार बर्फाच्या लादीच्या आरपार जाते बरं. दुसऱ्या ठिकाणी बाहेर येते पण बर्फाची लादी तुटते का. हे तुम्हाला काय सांगायचं की जेव्हा तुम्ही प्रेशर वाढवता तेव्हा टेम्परेचर काय होते वाढते आणि जेव्हा तुम्ही प्रेशर कमी करता तर टेम्परेचर काय होतं कमी होतं. याचं उदाहरण तुम्हाला एक सांगतो बेस्ट घरात 2 आईस क्यूब घ्या आणि तुम्ही आता जोरात दाबा. 2 वेगवेगळे आईस क्यूब घेतलेले तो जोरात दाबा. जेव्हा तुम्ही दाबल्यानंतर सोडता ते 2 आईस क्यूब एकमेकाला चिटकतात. कसं आता त्याचं कारण काय की ह्या आईसचा जो वरचा भाग त्याच्यावर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं. प्रेशर अप्लाय केल्यामध्ये जे सॉलिड स्टेटमधलं जे बर्फ होता तो लिक्विड स्टेटमध्ये गेला आणि त्याचं टेम्परेचर काय झालं इन्क्रीज झालं बरोबर. सॉलिडमधून लिक्विडमध्ये जसं तुम्ही हात हटवला त्याच्यावरचं प्रेशर काय केलं हटलं त्यामुळे ते लिक्विड स्टेटमध्ये गेलेला जो बर्फ होता तो लगेच सॉलिड स्टेटमध्ये आणि दोन्ही सॉलिड स्टेटमध्ये आल्यानंतर ते चिटकले बर्फ. हाच फेनॉमेना ह्या लादीमध्ये वापरतो. सो आता हा आपण टॉपिक बघूया ठीक आहे. रिग्युलेशन यू मे सी द प्रिपरेशन ऑफ आईस. आता एक एक्झाम्पल दिले तर ते मी वाचत बसत नाही ते तुम्हाला सांगतो की बर्फाचा गोळा खाल्ला आहे आईसवर त्याच्यामध्ये बर्फ खिसतात तो सुट्टा असतो पण जेव्हा तो बर्फ आला तो आईस होतो आणि असं दाबतो तेव्हा ते लगेच चिटकतं केलं. आता ह्याच्यात काय झालं की आपण आईस क्यूबचं एक्झाम्पल आहे तेच इथे झालं. प्रेशर वाढला बर्फ होता तो लिक्विड स्टेटमध्ये गेला. जसं प्रेशर कमी झालं लिक्विड स्टेटमधला सॉलिड स्टेटमध्ये आला त्यामुळे ते एकमेकाला काय झालं चिटकलं. आईस बॉलच्या बाबतीत किंवा बर्फाच्या गोळ्याच्या बाबतीत हेच झालं. आता इथे तुम्हाला रेग्युलेशनचं बघा एक एक्सपेरिमेंट दिलं. आता ही आकृती देतात आणि हे काय विचारतात कुठला एक्सपेरिमेंट ह्याच्यामध्ये काय. आता आपण बघूया मी आता हे वाचून दाखवतो एक्सपेरिमेंट तुम्हाला हे तुम्हाला कळेल पण ऑलरेडी तुम्हाला कळलं की बर्फाची लादी होती त्याच्यावरनं तार टाकली त्या साईडला वजन त्या साईडला. आता इथे काय झालं प्रेशर आलं त्यामुळे ती तारेवरचा जो बर्फ आहे तो वितळला त्यामुळे तार खाली गेली थोडी. आता वरचा जो बर्फ आहे तो पातळ झाला किंवा लिक्विड झाला तो त्याच्यावरचं प्रेशर हटलं त्यामुळे तो सॉलिड स्टेट. आता तार अजून खाली गेली दुसऱ्या लेअरमध्ये. आता दुसऱ्या लेअरवर प्रेशर वाढलं मग दुसरी लेअर कट जाणार लिक्विड स्टेटमध्ये आणि लिक्विड स्टेटमुळे ती तार खाली जाणार. पण आता दुसऱ्या लेअरवरचं प्रेशर हटलं नाही की आता ती तार कुठल्या लेअरला गेली तिसऱ्या लेअर. दुसऱ्या लेअरचं प्रेशर हटल्यामुळे ती परत कुठल्या स्टेटमध्ये गेली सॉलिड स्टेट. आता कुठल्या लेअरवर प्रेशर आलं तिसऱ्या लेअरवर प्रेशर आल्यामुळे ती कुठल्या स्टेटमध्ये गेली लिक्विड. आता ती तिसऱ्या लेअरमधून पण क्रॉस तार तर त्यामुळे त्याचं प्रेशर हटल्यामुळे तिकडे सॉलिड. अशी करत करत एक एक लेअर क्रॉस करत ती तार काय होते बर्फाच्या आरपार. ठीक आहे बघा. इट इज ऑब्झर्व दॅट वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट इन टू दी आईस स्लॅब बरोबर. तो एक्सपेरिमेंट आहे त्याच्या बाजूचा पॅराग्राफ असतो की ती जी तार आहे ती हळूहळू पेनिट्रेट आरपार जाते कोणाच्या आईस स्लॅबच्या त्या लादीच्या बर्फात. आफ्टर सम टाईम वायर कम आउट द लोअर सरफेस ऑफ द आईस. काही वेळानंतर ती पूर्ण जी तार आहे ती त्या पूर्ण बर्फाच्या लादीपासून काय होतो आरपार येतो. हा वेळ आईस स्लॅब डज नॉट ब्रेक आणि आईस स्लॅब काय होत नाही तुटत नाही. आरपार तार गेली तरी ती तुटत नाही. द फेनोमेना इन विच कन्वर्ट लिक्विड ड्यू टू दी अप्लाइड प्रेशर देन रिकन्वर्ट आईस वन्स प्रेशर रिमूव्ह इज कॉल्ड अ रेग्युलेशन. मग त्यांनी हेच सांगितलं रेग्युलेशनची डेफिनेशन दिली
की जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करता तेव्हा काय होतं की कशामध्ये सॉलिड स्टेट कशामध्ये कन्वर्ट होतं लिक्विडमध्ये, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामधलं प्रेशर काढून टाकता तर परत ते लिक्विड स्टेट कुठल्या स्टेटमध्ये जातं, सॉलिड स्टेट. म्हणजे काय, बर्फाचं ते एक्झाम्पल, आपण 2 बर्फाचे तुकडे घेतले, जोरात प्रेशर अप्लाय केलं, दोघांचे वरचे तर लिक्विड स्टेटमध्ये झालं, प्रेशर सोडलं ते सॉलिड स्टेटमध्ये आलं, त्यामुळे 2 बर्फाचे जे क्यूब आहेत ते चिटकले. मग ह्यालाच रेग्युलेशन नाव दिलं. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन द 0 degree ड्यू टू द प्रेशर. दिस मीन दॅट 0 degree Celsius द आईस गेट कन्वर्टेड टू द वॉटर, and as soon as the pressure is removed, melting point restore to the 0 degree and water get converted into ice again. तर त्याने हे सांगितलं की जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करता, मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन द 0 degree Celsius. जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करता तेव्हा तो मेल्टिंग पॉईंट आहे आईसचा तो 0 डिग्रीपेक्षा खाली जातो, बरोबर. आणि त्यानंतर 0 डिग्री, आणि जेव्हा तुम्ही प्रेशर काढता तेव्हा तो परत 0 डिग्री होतो. म्हणजे काय की तो मेल्ट होतो, मेल्ट झाल्यानंतर परत सॉलिड स्टेटमध्ये येतो. सो ह्यालाच आपण काय नाव दिले, रिगलेशन. आता खाली काय प्रश्न दिले की अबाउट एक्सप्लेन वाय मूव्ह थ्रू द आईस स्लॅब, हावेवर आईस स्लॅब डज नॉट ब्रेक अँड वाय. त्याचं उत्तर तुम्हाला सांगितलं. आता इकडे लक्षात द्या, याचे जो रिगलेशनचा एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरची जी डायग्राम ती 2 मार्काला विचारतात, आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात की कुठला फेनोमेना एक्सप्लेन केला, तर रिगलेशन. ह्याच्यात काय तर असं असं रेग्युलेशनची डेफिनेशन. ठीक आहे, हे कळलं. सो हा होता आजचा टॉपिक. सो लक्षात घ्या, मी हा धडा स्लो का जातो, कॉन्सेप्ट आहे. आता परत सांगा, वाचलं कळलं नाही तर डाऊट विचारा. ठीक आहे, हा धडा 3 लेक्चरमध्ये कंप्लीट होईल, आणि मायटोसिस मिओसिसचं मी लेक्चर या आठवड्यातच टाकेल, घाबरू नका, ते लेक्चर होईल. आता एक लक्षात घ्या, सरासरी आपला जर तुम्ही हे घेतले, धडे घेतले झाले, तर सरासरी आपल्याला 30% पोर्शन झालेलं आहे, कळतं. सो त्यामुळे जरा अभ्यासाला लागणार. कळलं की या लॉकडाऊनमध्ये दिवस कसे जातील हे कळणार नाही. ठीक आहे, चलो बेस्ट ऑफ.